दंडवत हो. आता या ठिकाणी सांगतात की सन्निधान हे किती प्रकारचे आहे. म्हणजे सन्निधान अनेक प्रकारचं असू शकतं. नुसतंच देवाच्या अधीन राहणं याला सन्निधान म्हणत नाही, जवळ राहणं याला सन्निधान म्हणत नाही. तर सन्निधान हे 8 प्रकारचं सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं ज्ञान, अनुसरण, संग, जवळीक, सेवा, दास्य, भजन, निरूपण. ज्ञान म्हणजे चैतन्यापर परमेश्वराचं ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही म्हटले आम्ही फक्त मार्गात राहू पण अभ्यास करणार नाही तर चालणार नाही. हा मार्ग कुठला आहे? या मार्गाशी म्हणजे कुठल्या मार्गाशी? महानुभाव मार्गाशी नाही. अर्थ काय केला जातो? ज्ञान मार्गाशी. त्याचा अर्थ काय? या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकारण म्हणजे ज्ञान मार्गाशी. महानुभाव पंथाची ओळखच ज्ञान अशी आहे. आणि नुसतं ज्ञान नाही तर यथार्थ ज्ञान आहे. म्हणजे चहू पदार्थांचं यथार्थ ज्ञान ही आमची महानुभाव पंथाची ओळख आहे. म्हणजे इथे तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला ज्ञानाच्याच आधाराने यावं लागेल. आल्यानंतर पण ज्ञानच तुम्हाला घ्यावं लागेल. पंथ प्रवेश असा नाही की घेतला कान फुगला आणि झाले तुम्ही उपदेशी. तुम्ही इथे पंथ प्रवेश करण्याआधी तुम्हाला काहीतरी ज्ञान जाणून घ्यावं लागेल, अन्यथा ज्ञान फेडावं लागेल आणि मग या धर्माचं धर्मप्रवेश तुम्हाला करावा लागेल. आणि धर्मप्रवेश केल्यानंतर मग तुम्ही झाले का रिकामे? नाही. आत्ता तुमची जबाबदारी वाढली की तुम्हाला आता ज्ञान आता इथून सुरुवात करायची आहे. ढोबळ अर्थाने चौ पदार्थ कळाले, परंतु चौ पदार्थाचं विश्लेषण काय, जीव कसे आहेत, देवता कशा आहेत, प्रपंच कसा आहे, हे सगळं कळतं. नंतर कळतं ज्ञानानुसार. आत्ता कळत नाही का? आत्ता कळतं आहे, परंतु त्यातली नाशिवंतता लक्षात येत नाही. आपण गोड खातोय, साखर गोड लागते, त्याच्यातली नाशिवंतता आणि नुकसान माहितीच नाही आपल्याला. याच्यासाठी तुम्ही साखरेचं ज्ञान घेतलं की मग तुम्हाला त्याच्यातली नाशिवंतता आणि त्यातलं नुकसान काय आहे ते कळायला लागेल. तसं जीव माहिती आहे, देवता माहिती आहे, प्रपंच माहिती आहे, पण ते कसे आहे ते माहिती नाही. ते आपल्याला ह्या ब्रह्मविद्येच्या निरूपणाच्या पांती. लक्षात घ्या मी काय बोलतो. ब्रह्मविद्येमध्ये नाही सांगितलं, ब्रह्मविद्येच्या निरूपणाच्या पांती सांगितलेलं आहे. ब्रह्मविद्या वेगळी, जीवाचं ज्ञान वेगळं, देवतेचं ज्ञान वेगळं, प्रपंचाचं ज्ञान वेगळं. हे ब्रह्मविद्येमध्ये येत नाही. पण ब्रह्मविद्येच्या पांती आमच्या देवाने ते आम्हाला सांगितलं. परमेश्वराचं ज्ञान सांगत असताना मध्येच जीव कसा आहे तेही सांगितलं, देवता कशा तेही सांगितलं, प्रपंच कसा तेही सांगून दिलं. मूळ जेवण काय? डाळ भात भाजी चपाती हे मूळ जेवण आहे. पण ते जेवता जेवता मध्येच लोणचं खातोय, मध्येच चटणी खातोय, हे जेवणामध्ये येतं का? लोणचं जेवणात येत नाही. हे तोंडी लावण्याचा तो प्रकार आहे. तो नसला तरी चालतं आणि असलं तरी काही हरकत नाही. परंतु डाळ भात भाजी चपाती नसली तर नुसतंच लोणचं दिलं तर चालेल का? नाही. म्हणजे तसं आहे की मुख्य जो ज्ञान आहे ते ब्रह्मविद्या ज्ञान आहे, परमेश्वराचं ज्ञान आहे. त्या पांतीत जीवाचं, देवतेचं आणि प्रपंचाचंही ज्ञान देवाने दिलं. आणि तिथे सांगूनही ठेवलं की परमेश्वराचे ज्ञान ते मोचक आहे, बाकीचं जे ज्ञान आहे ते अमोचक आहे, परंतु त्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. म्हणून ब्रह्मविद्या पांती तेही ज्ञान आम्हाला सांगितलं की ते ज्ञान कुठलं? चैतन्यापर परमेश्वराचे ज्ञान. आता इथे विश्लेषण काय केलं? चहू पदार्थांचे ज्ञान तर आलंच, परंतु तुम्हाला जर का सन्निधान पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? चैतन्यापर परमेश्वराचं ज्ञान घ्यावं लागेल. चैतन्यापर परमेश्वर कसे आहेत, काय आहेत, इथे अव्यक्त असताना ते व्यक्त का झाले, कसे झाले, कशासाठी झाले, कुणासाठी झाले आणि अवतार घेऊन ते काय करतायत आणि आपल्याला मग काय करायचं, हे सगळं त्याच्यामध्ये आलं. हे चैतन्यापर परमेश्वराचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. अनुसरण तर नुसतंच ज्ञान घ्यायचं का? तर त्या ज्ञानाचं अनुकरण पण करावं लागेल. जसं मी ते नेहमी उदाहरण देतो की महिला वर्ग कुठलाही नवीन पदार्थ खाल्ला की ते लगेच विचारतात काय काय टाकलं याच्यात, विचारतात की नाही? आणि ते घरी गेल्यानंतर तुम्ही गप्प बसता का? मग घरी गेलं की ते बनवून बघता. म्हणजे काय आहे? ज्ञान झाल्यानंतर ते लगेच त्याचं अनुकरण सुद्धा आहे. तसं स्मरणाचं ज्ञान झालं का लगेच त्याचं अनुकरण सुरू करा.
तुम्हाला जर का अमकं अमकं ज्ञान झालं का त्याचं अनुकरण करून बघा, घरच्या घरी आपण करून बघूया आधी, म्हणजे त्याचं अनुसरणही झालं पाहिजे, ज्ञान आचरणामध्ये आलं पाहिजे. जर का ते आचरणात नाही आलं तर ते पाठांतर जे झालेलं असतं ते विसरायला लागतो आपण. खूप लोक म्हणतात आम्ही वचनं पाठ केली, परत विसरल्या जातात. का असं होतं? कारण की त्याचं आचरण ते करत नाही आहेत. जर का कुठल्याही पदार्थ तुम्ही बनवायला शिकलात आणि 10 वर्ष तो पदार्थ बनवलाच नाही, आता बनवायला घेतलं तर तुम्हाला येईल का? तो आठवणारच नाही. म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा तो पदार्थ बनवला तर तो चांगला आठवणीत राहतो. मग तो आठवण ठेवावा लागत नाही. तो आचरणात आणला की तो आठवणीत ठेवावा लागत नाही. आणि आठवणीत नसेल तर तो आचरणातही येत नाही, आणि आचरणात असेल तर तो आठवण ठेवण्याची तशी गरज नसते. तसं वचनसुद्धा पाठ करणं एकदम सोपं आहे. वचन आचरणामध्ये आणायला सुरुवात करा, वचन पाठ करायची गरज पडणार नाही, वचन आपोआप पाठ होऊन जाईल. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक वचनाचं अनुसरण आहे, अनुकरण आहे, हे सुद्धा सन्निधान या पदामध्ये मोडतं. आता आपण काय बघतोय? सन्निधानाचे 8 प्रकार बघतोय, ज्याच्यामध्ये तुम्ही ज्ञान घेताय हे सुद्धा सन्निधानच आहे. ज्ञान श्रवण करताय, ज्ञान वाचन करताय, ज्ञान दातृत्व करता आहे, ज्ञानाचं चिंतन करत आहात तुम्ही एका ठिकाणी बसून. कोण करत होता असं चिंतन? लीळाचरित स्मृतिस्थळामध्ये वगैरे आपल्याला बघायला मिळतं असं. हां, भटोबास करायचे. कोणी विचारलं असं? माहीम भटांनी विचारलं की तुम्ही असं एकटे बसून कसलं चिंतन करता? कारण की त्यांच्या चेहऱ्यावर चिंतनच आहे, चिंता नाही आहे. आपल्या चेहऱ्यावर काय असते? चिंताच असते नेहमी. आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंतन होतं, म्हणून त्यांनी विचारलं तुम्ही कसलं चिंतन करता रोज? ते म्हणतात मी गोसाव्यांच्या आमोगा लीळेंचं चिंतन करतो. हे सुद्धा काय आहे? सन्निधान. म्हणजे ज्ञान हे तुम्ही पूर्णपणे जेव्हा श्रवण करता किंवा त्याचं चिंतन करता, हे सन्निधानात आहे. आता त्या ज्ञानाचं जर का अनुसरण करत असू, म्हणजे अनुकरण करत असू, ते सुद्धा कशात पडतं? सन्निधान या पदामध्येच ते पडतं. पुढे येतं संग, म्हणजे विरमता गुणाकारणे जे केल्या जातं. म्हणजे आपण ज्ञान तर घेतलं आणि त्याचं अनुसरणसुद्धा आपलं सुरू झालेलं आहे, म्हणजे वचनाचं पालन. तर ते वचनाचं पालन हे वैराग्याशी जोडलेलं असतं बरं का. कारण की एक वचन पालन करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. जसं की तुम्हाला स्मरणाला उठायचं आहे का तुम्हाला सकाळी, मग तुम्हाला काही गोष्टी पदार्थ खाणं वर्ज्य करावं लागेल. तुम्हाला जर का दुपारी, म्हणजे आम्ही मार्गात होतो संवत्सरला, आता असं असायचं की दुपारी पोथीला उठायला लागायचं 2:30 वाजता. आता पंगत आणि पोथी ह्याच्यामध्ये अंतर जास्त नसायचं. 12:30-1 वाजता पंगत आटोपली की लगेच 2:30 वाजता बेल वाजणार. म्हणजे आम्हाला झोपायला 1:30 वाजत नाही आणि असं डोळा लागला नाही की लगेच बेल वाजते पोथीची. मग काय व्हायचं की पंक्तीत जर का गोड जास्त खाल्लेला असेल तर मग झोप कशी काय उघडणार? आता म्हणजे आम्ही त्या कोमळ दशेमध्ये होतो म्हणूनची गोष्ट आहे. मग आम्हाला ते लक्षात आलं की गोड जास्त खाल्ले की जाग येत नाही. मग पोथीला नाही गेलं तर पोथी बुडते, परत ऐकायला कधी मिळेल वगैरे वगैरे. पोथीमध्ये चर्चा काय होते, चिंतन काय होतं हे पण ऐकायचं आहे. असं नाही की पोथीत काय झालं नंतर आम्हाला सांगा, असं पण नाही. मग त्यासाठी काय करायचं? पोथी जर का ऐकायची आहे तर गोड कमी करायचं. मग कधी कधी आम्ही गोड बंदच करून टाकायचो, गोड खायचंच नाही. चहाच बंद करून टाकायचा वगैरे वगैरे. भात बंद करून टाकायचा, भाताने पण आळस येतो. म्हणजे तुम्हाला एका वचनाचं पालन करायचं असेल तर काही गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला विरमता आणावी लागते, वैराग्य आणावं लागतं. मग ते वैराग्य तुम्ही तुमच्या मनाने करून चालत नाही बरं का. काही लोक म्हणा आम्ही साखर सोडून दिली, आम्ही गोड खात नाही अजिबात. पण तुमची प्रकृती कशी ते बघा आधी. तुमच्याकडे आधीच लो साखर असेल शरीरामध्ये, चक्कर येऊन पडाल तुम्ही कुठेतरी. म्हणजे तुम्हाला तुमची विरमता गुण, वैराग्य गुण अंगी करण्यासाठी तुम्हाला तुमचं प्रकृती माहिती असली पाहिजे. मग आम्ही असं काही बंद केलं की आम्हाला श्री गुरुजी मामाजी सांगायचे की तुम्ही आता तरुण आहात तर तुम्हाला आता हे पदार्थ बंद करून चालणार नाहीत. अभ्यास आहे, सेवादास्य आहे, यासाठी तुम्हाला आता काय करावं लागेल?
ह्याच्यातनं ममत्व काढून घ्या, परंतु पदार्थ थोडं थोडं खात राहा, असं पूर्ण बंद नाही करायचे. मग आम्हाला ते कळालं की नाही असं केलं तर काय होईल, रक्त कमी होऊन जाईल, कुठेतरी अभ्यास करताना डोळ्यावर ताण येईल वगैरे वगैरे खूपशा गोष्टी घडतात. आत्ता हे जे वय आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित तुमच्या शरीराला खा प्या, परंतु एक विशिष्ट वय झाल्यानंतर मग तुम्ही विरमता गुण करू शकता. तुमच्याकडे त्यावेळेला एक समजदारी येईल, आचरणाची एक समजूतपणा त्याच्यामध्ये येईल. म्हणजे त्यासाठी विरमता गुणासाठी संग करणं ही सुद्धा काय आहे, अधिकरणाची जवळीक करावी लागली. ज्ञाता विरक्ताचं संग कीजे, म्हणजे ज्ञानियाचं किंवा विरक्त जे व्यक्ती आहेत त्यांचा संग करणे आणि मग विरमता गुणाचा अंगीकार करावा. स्वतःच्या मनाने घरी हे प्रकार करू नयेत. कुठल्या तरी व्यक्तीच्या, तज्ज्ञ व्यक्तीच्या संपर्कात राहून तुम्हाला विरमता गुण जो आहे तो आत्मसात करायचा आहे टप्प्याटप्प्याने. एकदम भावनिक होऊन विरमता व्हायचं नाही. एकदम कुणी एकाने केलं की मी एकच टाईम जेवणार, नंतर त्यांना एकदम चक्कर यायला लागले, झालं त्रास झाला, ते चौकशीत काय झालं म्हणजे कशामुळे होतं आहे, मग असं एकच टाईम जेवतात. मग तसं त्यांची प्रकृती आहे का, मग ते अधिकरण सांगतील की असं नका करू, एकदम 3-3 तास एकदम स्मरणाला नका बसू, आधी 1च तास बसा, मग अजून अर्धा तास वाढवा, मग अजून 15 मिनटं वाढवा, टप्प्याटप्प्याने विधी वाढवा. म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये ते म्हणतील की आम्ही 50 वचनं एकदाच घोक द्या, नाही, रोज 10-10 वचनं हे करा. म्हणजे प्रत्येक वचनाला तुम्हाला उजळणी पण करायची आहे रोज. म्हणजे अशा पद्धतीने ज्ञानासाठी जवळीक आणि विरमता गुणाकारणे संग या दोन्ही गोष्टी ज्या आहेत हे तज्ज्ञ व्यक्तीच्या संपर्कात राहूनच त्या गोष्टी करणं. म्हणजे संग सांगितला, वैराग्य गुण प्राप्त होण्यासाठी जे काही संग केला गेला पाहिजे त्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे, सन्निधानच म्हटलेलं आहे. कारण की आपण देवानी सांगितलेलं वैराग्य गुण आपण स्वीकारणार आहोत, ते आपल्यामध्ये उतरवणार आहोत. त्यासाठी तुम्ही ज्यांच्या संपर्कात राहणार आहात तो सुद्धा काय आहे, सन्निधानच आहे. जवळीक म्हणजे ज्ञान पूर्तते लागी. ज्ञान तर झालं पण ज्ञानाची परिपूर्तता होत नाही कधीच. कुणी जर का म्हटलं माझा सगळा अभ्यास झाला, तर अभ्यास तर अप्रोक्ष ज्ञानीचाही नसतो झालेला, सामान्य ज्ञानीचाही अभ्यास पूर्ण नसतो. विशेष ज्ञान हे शेवटचं ज्ञान आहे. म्हणजे शाब्द हे ज्ञानातला 4था भाग आहे, 4 भागातला एक भाग आहे. मग सामान्य शाब्द ज्ञानानंतर जेव्हा अप्रोक्ष ज्ञान होईल तेव्हा तुम्हाला ज्ञानाचे 2 टप्पे पूर्ण झाले, 25% म्हणजे 50% ज्ञान झालं. मग सामान्य ज्ञान होईल तेव्हा 75% ज्ञान झालं, विशेष ज्ञान होईल तेव्हा 100% ज्ञान झालं. आता आपण म्हणू शकतो का माझा अभ्यास झाला? आपलं ज्ञानाचे जे 4 टप्पे आहेत त्यातला एकच टप्पासुद्धा आपला परिपूर्ण झाला नाही. म्हणून इथे सांगितलं जवळीक म्हणजे ज्ञान पूर्तते लागी. म्हणजे शाब्द ज्ञानात जे आवश्यक आहे, अनुसरणासाठी जे आवश्यक आहे, आटन विजन नित्यविधी निमित्तविधीसाठी जे आवश्यक आहे, ते ज्ञान परिपूर्तता करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी जवळीक करावी लागेल. म्हणजे विरमता गुणासाठी जे करतात त्याला काय म्हणतात, संग म्हणतात. आणि ज्ञानासाठी जी काही जवळीकता करतात त्याला जवळीक म्हणतात. म्हणजे दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्या ज्ञात विरक्ताचा संग करावा लागेल. म्हणजे तो नुसता ज्ञानी असू नये. कारण की ज्ञानी व्यक्ती कुठे कुठे भेटतात आपल्याला, प्रपंचामध्येही भेटतात. जे निष्क्रिय आहेत त्यांनी त्याविषयीची क्रिया केली नाही, फक्त काय केलेलं आहे, थेअरी जी आहे वाचून काढली, पाठांतर केली आणि सांगितली. त्याचं प्रॅक्टिकल त्यांनी कधी केलेलं नाही आहे. प्रॅक्टिकलसुद्धा त्यांनी केलेलं असलं पाहिजे, आचरण केलेलं असलं पाहिजे, तरच त्या व्यक्तीचं विरमता गुणाकारणे तुम्ही संग करू शकता. ज्ञानाचं त्यांनी काहीतरी आचरण केलं पाहिजे, तरच त्याच्या ज्ञानाची, त्याच्याकडे तुम्ही ज्ञानासाठी जवळीक करू शकता. नाहीतर काय होईल, अनुभवशून्य जे आहे, अनुभवशून्य ज्ञान जरी यथार्थ असेल तरी त्याला अनुभवाची थोडीशी जोड असणं तेवढंच गरजेचं आहे. जो व्यक्ती स्वतः स्मरणाचा आनंद घेतो आहे, चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण करतो आहे, तो व्यक्ती तुम्हाला स्मरण एकदम यथायोग्य प्रकारे समजावून सांगू शकतो की स्मरण म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्यातनं आनंद काय प्राप्त होतो. जर का तो अनुभव मला नसेल तर मी तुम्हाला स्मरण समजावून सांगूच शकत नाही.
म्हणजे अनुभवाची जोड असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी ज्यांची तुम्ही जवळीक करता ज्ञानासाठी, ते जवळीक करणंसुद्धा काय आहे, सन्निधानच आहे. तुम्ही म्हटले की आम्ही 8 दिवस मार्गात चाललेलो आहोत, कशासाठी, पोथी ऐकायला, तर ती काय आहे, सन्निधानच आहे. तुम्ही म्हटले आम्ही सेवादास्य करायला चाललेलो आहे, ते सुद्धा सन्निधानच आहे. आम्ही काहीतरी आचार शिकायला चाललेलो आहोत, तर ते सुद्धा काय आहे, सन्निधानच आहे. कुणी म्हटलं की आम्ही भिक्षाविधीची वचनं ऐकली, भिक्षाविधी कसा करायचा म्हणून आम्ही 4 दिवस कुणासोबत तरी चाललेलो आहोत आटणाला, ही सुद्धा काय आहे, सन्निधानच आहे. कारण की तुम्ही देवाच्या वचनाला समोर ठेवून त्या विधीचं अनुपालन करण्यासाठी बाहेर पडत आहात, तर ते सन्निधान या पदामध्येच पडतं. सेवा दास्य, सेवा आणि दास्य. सेवा म्हणजे अंगलक एखाद्या अधिकरणांची, परमार्गाची आणि प्रत्यक्ष स्वामी असताना अवतारांची सेवा करणं. आणि दास्य म्हणजे दुरांतर जी काही कार्य आहेत, म्हणजे काही तुम्हाला सेवक असे दिसतील की जे अधिकरणांची सेवा करतात, आणि काही सेवक असे आहेत मार्गातले साधक की ते मार्गाच्या बाहेर जाऊन मार्गाची सेवा करतात. आता दोन्ही पण काय आहेत, महत्त्वाचेच आहेत. कुणी म्हटलं मी मार्गाच्या बाहेर जाणार नाही, बाबांची सेवा करेल, आणि काही लोक म्हणतील की नाही नाही आम्ही बाबांची सेवा सोडणारच नाही. तसं नाही. ही सेवा जेवढी महत्त्वाची आहे, मार्गाच्या बाहेर जाऊन मार्गाची सेवा करणं ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. काहीतरी औषधोपचार असतील, कुणा व्यक्तीला आपण दवाखान्यात नेणं वगैरे, म्हणजे सेवा आणि दास्य. सेवा ही अधिकरणांची, परमार्गाची तिथे राहून करणं, हे सुद्धा सन्निधान या पदामध्येच येतं. आणि दुरांतर जाऊन ती सेवा करणं, ज्याला दास्य म्हटलं जातं, हे सुद्धा कशामध्ये येतं, हे सुद्धा सन्निधान या पदामध्येच येतं. तुम्ही असं समजायचं नाही की मी मार्गापासून दूर आहोत, परंतु सेवा तर मार्गाची सुरू आहे. तुमच्यामुळे काय झालेलं आहे की आडणीचा एक जो काही कार्य आहे ते तुमच्यामुळे इथे परिपूर्ण होत आहे, आणि मार्गाचं तिकडे परिपूर्ण होते, त्याच्यामध्ये मार्गाचा लाभ होतो आहे, मार्गाचं नुकसान तुम्ही होऊ देत नाही आहे. ही सुद्धा एक प्रकारची काय, मार्ग सेवा आहे. तुमचं निरूपण बुडालं, परंतु तुम्ही काय केलेलं आहे, एखाद्या अशक्ताला कुठेतरी दवाखान्यात नेलं आहे, परंतु त्या ठिकाणी काय आहे, ते सुद्धा सन्निधानच आहे. कारण की त्यामध्ये तो दास्याचा भाव आहे. त्याच्यामध्ये जर का पोथी चुकवण्याचा भाव असेल तर ते दोषजनक आहे, परंतु पोथीही ऐकायची आणि दास्य पण तेवढंच महत्त्वाचं आहे, त्यावेळी उपस्थित झालं तर त्यावेळेला ते कार्य आपल्याला यथायोग्य प्रकारे करता आलं पाहिजे. म्हणजे याचं उदाहरण मी तुम्हाला अजून एक सांगेल की सेवा म्हणजे स्मरण असं समजून चला. आपलं स्मरण चालू आहे आणि तेवढ्यामध्ये जर का तिथे पोथी सुरू आहे, आपलं स्मरण चालू आहे, आणि त्याच्यात तिथे जर का साप निघाला, तर आता आपण स्मरण सोडून गेलं तर स्मरण ठाकेल आपलं. परंतु आता काय महत्त्वाचं, स्मरण की साप पकडणे, काय महत्त्वाचं आहे? इकडचे कोणी बोलत नाही, ह्यांना सापाची भीती वाटते. म्हणजे त्या वेळेला तुम्हाला काय करावं लागेल, उचित सेवा काय आहे. तुम्ही म्हणाल नाही माझं स्मरण चालू आहे, मी उठणार नाही, तर चालणार नाही. आता तिथे उचित सेवा काय आहे, म्हणजे ती अडणीची क्रिया आहे, त्यावेळी उठून तुम्हाला स्मरण ठाकणार तुमचं, म्हणजे गाठी थांबेल. पण स्मरण थांबेल का? स्मरण थांबणार नाही. उलट देवाचं नाव अजून तुम्ही आवडीपूर्वक घ्याल की कुणालाही देवा इजा होऊ देऊ नका, काही घातपात होऊ देऊ नका. आणि म्हणून तुम्ही तुमच्या कुशळतेने ते जे विघ्न आलेलं आहे, आता ते एका दृष्टीने विघ्न जरी असेल तुमच्यासाठी ती काय आहे, संधी आहे की तिथे ती सेवा उपलब्ध झाली आणि त्या ठिकाणी ते करणं. एका मार्गामध्ये असंच झालं की साप निघाला आणि तो साप काय भेटेना परत. आता तो जर का नाही भेटत म्हणजे झोप येणार नाही, कोणाला चावलं काय झालं म्हणजे ती भीतीच राहणार. मग तो साप भेटला पण त्याला पकडायला काही भेटेना, काठी बिठी. तर एका भिक्षुकांनी काय केलं, म्हणजे टोपी काढली, टोपीमध्ये हात टाकून त्या सापाला पकडलं. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा साप पकडला आणि तो साप त्यांनी पकडला आणि तो मार्गाचं जे विघ्न असेल, म्हणजे त्याला लांब नेऊन सोडणं वगैरे, आपण काही त्रास देत नाही सापाला, आणि त्याला लांब नेऊन सोडलं, सगळं काही झालं. परंतु ही गोष्ट जेव्हा बाबांना कळली, म्हणजे भोजने बाबांच्या आश्रमातली सत्यकथा आहे, आत्ताचे बाबा जुने बाबा,
मग त्या बाबांनी त्या भिक्षुकांकडनं तो संकल्प सोडून घेतला की याच्या पुढे हातात साप पकडणार नाही. म्हणजे काय ते पण थोडं धोकादायकच आहे. परंतु त्यावेळेला काय होतं, नसतं पकडलो तो साप परत कुठे निघून गेला असता आणि येऊन कोणाला चावला असता, काय असं होणार तर नाही आहे. पण आपण आपलं एक सेवा म्हणून ती त्या व्यक्तीने, त्या भिक्षुकांनी ती सेवा म्हणून ती उपलक्षात घेतली. त्यांना साप चावला तरी चालेल, परंतु तो साप पकडला गेला पाहिजे, एवढं मोठं धैर्य त्यांनी केलं. म्हणजे काय, मला तर ते घटना ऐकल्यानंतर नाथोबासांची लीळाच आठवली की देवानी सांगितलं गेले लगेच. म्हणजे ही परमार्गासाठी, हे कार्यासाठी उभं राहणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे बरं का. आपल्याला ऐकायला सोपं वाटलं सगळं, परंतु वास्तविक करायला हे जर का आपण गेलो तर खूप कठीण कार्य आहे ते साप पकडणं. म्हणजे उपलक्षणे. आता हे काय आहे, दास्य म्हणजे दुरांतर. आता याच्यात अधिकरणांचा काही संबंध नाही आहे, अधिकरणांची कुठलीच सेवा नाही आहे, परंतु सेवा मात्र अधिकरणाची आणि मार्गाची दोघांची पण आहे. तुम्ही जे काही संकट आलेलं आहे ते मार्गावरच आहे किंवा अधिकरणांवर पण आहे. म्हणजे अधिकरणांना पण त्याची चिंता असणारच आहे, कारण की त्यांच्या जबाबदारी एवढा मोठा मार्ग आहे. मग त्यावेळेला तुम्ही तिथे उभं राहणं आणि कुठल्याही प्रकारे स्वतःचं काळजी न करता मार्गाची, अधिकरणाची काळजी आपण स्वतःच्या अंगावर घेऊन ते परिपूर्ण ते कार्य केलं, त्याला म्हणतात दास्य. हे सुद्धा काय आहे, सन्निधानच. याला काय म्हटलं, डोई ओढवणे असं म्हटलेलं आहे. कुणावर तरी संकट आले ते आपण आपल्या डोक्यावर घेणं, त्याला डोई ओढवणे असं म्हटलं जातं. हे सुद्धा काय आहे, सन्निधान या पदामध्येच ते येतं. दास्य, निरूपण आणि निरूपण म्हणजे परावर शास्त्राचं निरूपण, आर्तवंताप्रती, आर्ताप्रती हे करणं, ह्याला काय म्हणतात, हे सुद्धा सन्निधान या पदामध्येच ते येतं. एखाद्याला ज्ञानाची आवड आहे आणि आपण त्याला निरूपणच नाही करायचं, एखाद्यास तो विपरीत होऊ शकतो किंवा वेगळ्या ह्याच्याकडे जाऊ शकतो, तो मार्गाने जाऊ शकतो. एखाद्या वेळेस असं असतं की एखाद्याला आवड नसते, परंतु त्याला जर का निरूपण केलं तर त्याच्यामध्ये ती आवडी निर्माण होऊ शकत असते, त्याच्याकडे ती योग्यता असतेच. परंतु थोडंसं त्याच्यावर फुंकर जर का घातली तर तो विस्तो प्रज्वलित होऊ शकतो. त्याप्रमाणे कधी कधी देवाने सांगितल्याप्रमाणे आर्ताप्रती बोलावेच, परंतु तो आर्तवंत आहे की नाही आहे तपासावं पण लागेल. आधी तपासावे आणि मग अर्थाप्रती बोलावे. म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं वरवर निरूपण केल्यानंतर त्याची अर्थता आहे की नाही आहे आपल्या लक्षात यायला लागतं. खूप वेळा असं आम्ही अनुभवलेलं आहे की त्याची अर्थता नसतेच, पण 1-2 सत्र त्यांनी ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये आवड निर्माण होते. आणि आवड निर्माण होता होता नावडत नावडत आमच्या स्वामींनी वचन सांगितलं आहे, अनार्थवंत प्रती सांगूच नये. अनार्थवंत म्हणजे कसा, ज्याला आवड नाही आणि जो प्रतिकूळ आहे त्याच्या प्रती सांगू नयेच. परंतु जो प्रतिकूळ नाही आहे, आवड दिसत नाही आहे पण तो प्रतिकूळसुद्धा नाही आहे, तो कुठला विरोध नाही करत आहे त्या गोष्टीचा, तर त्याच्या प्रती तुम्ही थोडं थोडं सांगू शकता. हळूहळू काय होईल, त्याला त्याची आवड लागत जाईल. आपण मुलांना एकदम एक चपाती खाऊ घालतो का, नाही, एकदम एक तुकडासा असं त्याला तोंडात देतं, तो चगळत राहतो खूप वेळ. हळूहळू तो एक चपाती खायला लागतो, 2 चपाती खायला लागतो, नावडत नावडत. म्हणजे काही गोष्टींविषयीची आवडी काय आहे याचा पण अनुभव त्याला करून दिला गेला पाहिजे. आणि म्हणून इथे सांगितलं निरूपण हे सुद्धा कशामध्ये येतं, आर्ताप्रती बोलावे, जसं जसं सन्निधान या पदामध्येच येतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण सन्निधानाचे 8 प्रकार एकूण बघितले. ज्ञानानुसरण, संगजवळीक सेवा, दास्य, निरूपण आणि भजन. भजन म्हणजे अन्नदान. अन्नदान म्हणजे काय, जेवून आलेल्या व्यक्तीला पुन्हा जेवू घालणं, ह्याला अन्नदान म्हणत नाही बरं का. हे डोक्यातनं एकदा काढून टाका सगळं काय. अन्नदान उत्तम म्हटल्यानंतर आपल्याकडे साधू आले, त्यांना जेवायचं नसतं, खायचं नसतं, तरी पण जबरदस्ती आपण म्हणतो आम्हाला घडलं पाहिजे. आपल्याला घडणारच आहे. काय घडेल, त्यांची दवाखान्याची सेवा घडू शकते तुम्हाला, कारण की तुम्ही जे एक्स्ट्रा अन्न खाऊ घालताय त्याच्यात त्यांची तब्येत बिघडेल. आणि तुमचं जर का असं जर का नियोजन असेल की त्यांची तब्येत बिघडली पाहिजे
आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांची सेवा करायची म्हणजे ते प्रेमोपाय घडेल, तर तसं घडणार नाही बरं का काही. अन्नदान उत्तमच आहे, परंतु ते पण सांगितलं आहे की असलेनी पदार्थे, असतेनी पदार्थ म्हणजे तुमच्याकडे जे पदार्थ आहे ते अवंचकत्वे देणं, म्हणजे आवडीपूर्वक कुठलाही संकोच किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष त्याच्यामध्ये न मिसळता तो निसंकोच आणि अवंचकत्वे म्हणजे स्वतःची कुठलीही ममता त्याच्यात न ठेवता तो पदार्थ पुढीलाला संपादन करावा. परंतु तुमच्याकडे असतेनी पदार्थ जेवढी तुमची क्षमता आहे तेवढीच. असं नाही आहे की तुम्ही कर्ज काढून दान करा, अजिबात चालत नाही. तुमच्याकडे जेवढं द्रव्य आहे 100 रुपये तुम्ही 50 रुपयाचं दान करू शकता, हे तुमच्या क्षमतेनुसार आहे. आणि असं निर्दोष अन्न दान असेल तरच ते सन्निधान या पदामध्ये मोडतं. त्याच्यामध्ये सदोषता जर का असेल, सहेतुक अन्नदान असेल तर ते सन्निधानात मोडत नाही. निर्हेतुक अन्नदान असेल तर ते सन्निधान या पदामध्ये मोडत असतं. आणि म्हणून अन्नदान जरी उत्तम आहे तरी ते प्रसंगोचितच आहेत. एखाद्या व्यक्तीला खरोखरच त्यावेळेला जेवायचं आहे आणि तुम्ही ते जेव्हा त्यांना भोजनाची उपलब्धता करून देता तर ते उत्तमच आहे त्यांच्यासाठी की बरोबर तुम्ही योग्य वेळेला हे घेऊन आलेले आहात. किंवा त्यांना खरोखर त्या पदार्थाची आवश्यकता आहे, तोच पदार्थ तुम्ही उपलब्ध करून दिला, हे अन्नदान उत्तम याच्यामध्ये मोडतं. पण जी व्यक्ती जेवून आलेली आहे तर त्यांना तुम्ही आग्रह करायचा नाही. तुम्हाला काय त्यांना द्रव्यदान वगैरे द्यायचं ते तुम्ही द्या, पण खाण्याचा विषय जर का त्यांचा नसेल, आम्हाला खायचं नाही आहे, तर त्यांना आग्रह करायचा नाही. कारण की जेवल्यानंतर तुम्ही जेही खाऊ घालता त्याचं फूड पॉयझन होऊ शकतं, अपचन होऊ शकतं, त्याच्यानंतर त्याच्यामुळे वजन वाढतं आणि शुगर लेवल वाढते, अशा इत्यादी गोष्टी होतात. जे तुमचं अन्नदान कुठे चाललेलं आहे ते उत्तम नाही, अनुत्तम पदाकडे चाललेलं आहे. म्हणून जर का अशा नियमात तुम्ही अन्नदान करत असाल तर ते उत्तम या पदामध्ये आणि सन्निधान या पदामध्ये येतं. अशा प्रकारे सन्निधानाचे 8 प्रकार आपण बघितले. या परी म्हणजे मूळाधिकार सन्निधान अनुसरूनी सन्निधान करी या परी योग्य होय. तर या परी ते कोण्या परी न, मूळाधिकार म्हणजे आधी त्यांना भूत भजन घडलेलं आहे, मूळाधिकार घडलेला आहे आणि तेव्हापासनं ती योग्यता त्यांची सुरू झालेली आहे. जो कोणी व्यक्ती आहे हा परमार्गामध्ये येत असताना त्यांना आधी मूळाधिकार घडलेला आहे, भूतभजनाधिकार घडलेला आहे. 21 पात्र सांगितलेत भूतभजनाची, त्यापैकी कुठल्या तरी पात्राच्या ठिकाणी निर्हेतुक भोजन घडलेलं आहे, तो ज्ञानाधिकार निघाला आणि तेव्हापासनं देवाचं त्यांच्यावर लक्ष आहे की ह्यांचा मूळाधिकार घडलेला आहे, ह्यांना कधीतरी ज्ञान द्यायचं आहे. आणि तेव्हापासनं परमेश्वर त्याच्या योग्यतेच्या सोबत आहेत की त्याला योग्य करत 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 कुठे आणायचं आहे, कुठेतरी परमार्गाच्या संपर्कात त्याला आणायचं आहे. योग्यता दुःख कष्टी, मग योग्यता सहजपणे होत असेल ना, योग्यता सहजपणे होत नाही. योग्यतेसाठी तुम्हाला दुःख आणि कष्ट या दोन्ही गोष्टींचं काय करावं लागेल, तुमच्यामध्ये त्यासाठी तुम्हाला त्याला तोंड द्यावं लागेल. दुःखही सहन करावे लागतील आणि कष्टही घ्यावे लागतील. सुख साधने देव न पविजे नायका, आऊसांना स्वामी सांगतात सुख साधनाने देव भेटत नाही. तुम्ही जर का AC लावून स्मरणाला बसलात तर काय होईल, काय होईल, छानपैकी झोप लागेल, असं होऊ शकतं बरं का. आता याच्यामध्ये दुःख साधन जर का असेल तर त्याच्यामध्ये सतत देव आठवत राहील आणि तुम्ही सुख साधनाच्या अधीन नाही होणार. आणि म्हणून या ठिकाणी काय आहे की दुःखी कष्टी, जर का तुम्ही दुःख जर का देवासाठी करत असाल आणि परमेश्वर प्राप्तीसाठी कष्ट घेण्याची तयारी जर का तुमची असेल तर तुम्हाला योग्यता या परी योग्यता होते, त्याच्याशिवाय योग्यता होत नाही. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. मग ते खाण्यापिण्याचे कष्ट असतील, म्हणजे मार्गामध्ये तुम्ही असाल तर कधी कधी कोरके असतात, कधी कधी म्हणजे नावडीची भाजी असते, कधी कधी भाकरीच असते, आपल्याला खायची नसते, भात नसतो रोज. आपल्याला हे सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत, तिथले जे अधिकरणं आहेत हे सगळ्या गोष्टी अशा प्रकारे आपल्याला कधी गोड खाऊ घालतील, कधी तिखटच भाजी असेल, गोड काहीच नसेल. हे खाण्यापिण्यात जे बदल केले जातात हे काय आहे, हे आपल्याकडनं ते आचार करून घेतात. दुःख कष्ट
त्याच्यामधनं करवून घेतायत ते. आम्ही मार्गात होतो तर आम्हाला कधी कधी असायचं की भाजी आली ती अनावडीची भाजी असायची. आता ती भाजी खायची नाही खायची असं असायचं मनामध्ये, पण खावीच लागायची. भाजी नसेल का नाही खाल्ली तर दुसरं आमच्याकडे काही नसायचं, चटणी पण नसायची, काही नाही. म्हणजे त्याला पर्यायच नसायचा, ती भाजी खावीच लागायची. याच्यामुळे काय झालं, सगळ्या भाज्या खायची सवय लागून गेली. जी भाजी आली ती खायचीच. पात्री पडिले भोजन हे बाबांनी आमच्याकडनं, आमच्या नकळत ती क्रिया आमच्याकडनं करवून घेतली. आम्ही तर असं आचरण केलं असतं नसतं. म्हणजे मला आत्ताच्या हिशोबात नका बघू, म्हणजे तेव्हा मी एकदम हे होतो 16-17 वर्षाचा, दीक्षाही माझी नव्हती. मग त्या वेळात त्या वयामध्ये आवडी अनावडी हा सगळा प्रकार असतो. पण हळूहळू या गोष्टी बाबांनी करवून घेतल्या. आज आम्हाला ते कळतात की आमच्याकडनं कितीतरी आचरण बाबांनी असंच करून घेतलं आणि त्याची आचरणाची सवय लागली, सर्व पदार्थांची सवय लागली. अशा पद्धतीने ते दुःखही झालं. मार्गामध्ये सेवेचं आधी कष्ट वाटायचे बरं का, एखादी सेवा करायला कंटाळा वाटायचा. पण जसं जसं निरूपण श्रवण होत गेलं, पोथी कळायला लागली, तेव्हा कळायला लागलं की जेवढा कठीण व्यापार असेल, व्यापार म्हणजे सेवा, जेवढी कठीण सेवा असेल तेवढं जास्त योग्यता होणार. मग आम्ही काय करायचो, जास्तीत जास्त कठीण व्यापार घ्यायचा, ज्याच्यामध्ये कष्टही झाले पाहिजेत, ज्याच्यामध्ये त्रासही झाला पाहिजे, पण त्या त्रासाचं पण एक विशेषता असली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे दुःखी कष्टी, त्याच्यामध्ये दुःखही होणं कष्टही होणं असं असेल तर ती योग्यता आपली होत राहते. त्याच्याशिवाय योग्यता वाढत नाही. योग्य म्हणजे पात्र. योग्य म्हणजे काय ना, पात्र म्हणजे जे परमेश्वराला दातृत्व करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही योग्य असले पाहिजेत आणि मग ते दातृत्व. तयासी म्हणजे जो शाब्दे निर्वाळला. कुणाला योग्य करतात आणि कुणाला सत्ता ज्ञान देतात, जो शाब्दे निर्वाळला म्हणजे शाब्दज्ञान ज्यांचं परिपूर्ण झालं अशा व्यक्तीला परमेश्वर काय करतात, पुढचं जे योग्य दातृत्व आहे ते त्या जीवाला करत राहतात. येरा नाही, याच्याकडून निराकरण कशाचं केलं. येरा नाही म्हणजे सगळ्यांना नाही बरं का, सरसकट पंक्तीत बसवले आणि जेवण वाढलं असं नाही. जो योग्य झाला त्यालाच, शाब्द ज्ञान ज्याचं परिपूर्ण झालं त्यालाच सत्ताज्ञान, सत्ताज्ञान परिपूर्ण झालं त्यांनाच सामान्य ज्ञान, त्यांनाच, बाकीच्यांना नाही. आपण जर का गेलो आम्हाला पण द्या तर नाही देऊ शकत परमेश्वर, इच्छा असून सुद्धा देता येणार नाही. परमेश्वर म्हणजे जो उद्धरिता. परमेश्वर ते कोण बरं, म्हणजे अनंत अवतार झाले तर अनंत अवतार हे करू शकतात का न. परमेश्वर म्हणजे उद्धरिता म्हणजे जे उद्धरण व्यसनी आहेत आणि उभयदृश्य आहेत, उभय शक्तीचं दातृत्व जे करणारे आहेत, असे जे परमेश्वर आहेत उभयदृश्य अवतार, तेच हे कार्य उद्धरणाचं कार्य त्या जीवाच्या बाबतीत करत राहतात. सत्ता ज्ञान म्हणजे शाब्दी सांगितले जे चारी ठाये. तया अस्तित्वाची सत्ता करीती म्हणजे दर्शन. सत्ता ज्ञान दान करीती म्हणजे काय बरं, तर सांगतात की शाब्दी सांगितले जे चारी ठाय, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर, तया अस्तित्वाची म्हणजे ह्या चारही पदार्थांच्या अस्तित्वाची जाणीव झाली पण त्याचं दर्शन आपल्याला नाही आहे. सत्ता करीती म्हणजे दर्शन. तर सत्ता करीती म्हणजे तुम्हाला काय करतात, ते ताब्यात देतात. ताब्यात देतात म्हणजे तुमच्या नावे करत नाहीत, तर तुम्हाला ते बघण्यासाठी काय करतात, ते खुलं करून दिलं तुमच्यासाठी. ती सत्ता तुम्हाला ती देऊन दिली की आता तुम्ही हे बघू शकता. अशा पद्धतीने पदार्थांच्या अस्तित्वाची जाणीव शाब्द ज्ञानात शब्दरूपाने झाली, पण त्याचं दर्शन जे खऱ्या अर्थाने कुठे होतं, सत्ता ज्ञानामध्ये आपल्याला होत असतं. या ते सत्ता ज्ञान बोलीजे, याला सत्ता ज्ञान असं म्हणतात. दान म्हणजे सत्ता परित्यागे देती. आता दान म्हणावे कशाला न, सत्ता परित्यागे देती म्हणजे स्वसत्ता निवृत्ती आणि परसत्ता संपादने, म्हणजे दुसऱ्याला त्याचं सत्ता देणं, ह्याला दान असं म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा तुम्ही दान देता तेव्हा तुम्ही काय म्हणता, श्री चक्रधरास अर्पण. आता ह्याच्यावर आमची काही सत्ता नाही, स्वसत्ता निवृत्ती झाली आणि त्यांची समोरच्याची सत्ता ती तुम्ही करून दिली, याला दान म्हणतात. तसं परमेश्वर काय करतात, त्या जीवाला योग्य करून
त्या जीवाला शाब्दाचं अप्रोक्ष ज्ञान देतात. म्हणजे शाब्द ज्ञानात परिपूर्णता झाल्यानंतर त्या जीवाला सत्ता ज्ञानाचं दातृत्व त्या ठिकाणी करत असतात. अशा प्रकारे आपण अनुसरणाचं साध्य म्हणजे नेमकं काय ते या वचनामध्ये बघितलं की अनुसरोनी सन्निधान करी या परियोग्य होय त्यासी परमेश्वर सत्ता ज्ञान दान करीती. हे उद्धरणाचं 29 क्रमांकाचं वचन जे आहे ते या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.